नमस्कार. आज आपण बनवणार आहोत होममेड पिझ्झा. त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते. मी आणलेला आहे रेडीमेड पिझ्झा बेस. त्यानंतर लागणार आहे बटर. टॉपिंगसाठी लागणार आहेत व्हेजिटेबल्स, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची आणि कॉर्न आणि सगळ्यात महत्त्वाचं मोझरेला चीज. वरून टाकण्यासाठी चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि 3 सॉस लागणार आहेत. मेयोनीज, पिझ्झा सॉस आणि लागणार आहे टॉपिंगवाला सॉस. तर चला आपण बघूयात कसा बनवायचा होममेड पिझ्झा. सगळ्यात आधी आपण बटर लावून घेणार आहोत पिझ्झा बेसला. त्यानंतर आपण वरून लावणार आहोत पिझ्झाचा रेड सॉस. सगळीकडे व्यवस्थित ब्रशनी स्प्रेड करून घ्यायचा, लावून घ्यायचा. त्याच्यावरती थोडं मेयोनीज लावायचं आहे. मेयोनीज लावल्यानंतर लावायचा आहे पिझ्झा टॉपिंगवाला सॉस. याने पिझ्झाला टेस्ट खूप छान येते. हे 3 प्रकारचे सॉस लावून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती ॲड करायचे आहेत व्हेजिटेबल्स. सगळ्यात आधी मी टॉपिंगसाठी लावत आहे कांदा. तुम्हाला जे आवडतील ते व्हेजिटेबल्स तुम्ही लावू शकता. जेवढे जास्त व्हेजिटेबल्स लावू तेवढे जास्त व्हेजिटेबल्स आपल्या पोटात जातील. त्यानंतर मी ॲड करत आहे सिमला मिरची. आता लावूयात आपण टोमॅटो. तुम्हाला आवडतील त्यानुसार तुम्ही सगळे व्हेजिटेबल्स लावून घ्यायचे. कमी जास्त प्रमाण आपल्या आवडीनुसार ठरवायचं आहे. आता आपण लावूयात कॉर्न. लहान मुलांना कॉर्न जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी जास्त लावलेले आहेत कॉर्न. आता आपण त्याच्यावरती घालणार आहोत चिली फ्लेक्स. तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आता घालूयात ऑरेगॅनो. तर हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे कुठल्याही प्रकारची कंजूसी न करता मोझरेला चीज घालायचं आहे. जेवढं जास्त आपण मोझरेला चीज घालू तेवढा छान आपला पिझ्झा बनेल. हे सगळं स्प्रेड करून झाल्यानंतर आता पिझ्झा आपल्याला बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवायचा आहे. ओव्हन नसेल तर आपण घरी पॅनवरती पण हा पिझ्झा बनवू शकतो, पण आता माझ्याकडे ओव्हन आहे म्हणून मी ते वापरते. ओव्हनमध्ये 200 डिग्री